नमस्कार, मी प्रशांत कळंबे. आज मी आहे सातारा इथे आणि ते सुद्धा आम्ही आमच्या श्लोकचं ॲडमिशनसाठी आलो होतो. ॲडमिशन तर झालेच आहे, तर त्याचा आज पहिला दिवस आहे, त्यासाठी आम्ही आलो आहे सातारामध्ये. माझा भाऊ आहे नितीन कळंबे, मध्ये श्लोक आणि वहिनी आहे नव्या कळंबे. ओके, तर आता आम्ही साताऱ्याला आलो आहे. परंतु श्लोकचं जे सातारा सैनिक स्कूलला ते जर सिलेक्शन झालं आहे त्याबद्दल त्यांच्या पालकांनी घेतलेली मेहनत, त्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. ठीक आहे, आणि असेच व्हिडिओ पुढे बघायचा. आपल्याला सैनिक स्कूल ऑफ सातारा जी साताऱ्यामध्ये आहे तीसुद्धा बघायची आहे, तर आपण बघूया आणि असेच व्हिडिओ आमचे पुढे पाहत राहा. नमस्कार, मी नितीन श्रीपत कळंबे. मी कामाला माझगाव डॉकमध्ये असंच नेवल डॉकला पण जातो. नेवल डॉकला असं बोटीवर असल्यामुळे आणि तिथे इन्फॉर्मेशन नेव्हीवाले येतात. नेव्हीवाले असल्यामुळे त्यांच्याकडून विचारपूस केले, कसा मुलगा अभ्यास करतो, कसं तुम्ही जाता तिथे शिक्षण करता, अशा विचारपूस केल्यामुळे मला ही माहिती भेटली. आणि नंतर मग मी मुलाचं एक मिलिटरीमध्ये जावं, नेव्हीमध्ये जावं, कसा अभ्यास करावा त्यांनी, ही एक माहिती घेतली त्यांच्याकडून. आणि नंतर मग फेसबुकवर असताना म्हणजे आपल्या लॉकडाऊनमध्ये फेसबुक बघता बघता मग गोरे सरांचं एक माहिती भेटली. गोरे सरांचं इन्स्टिट्यूट अकॅडमी एक माहिती भेटली तळेगावला. आणि तिथे मग आमचं प्लॅन झालं की इथे टाकावं वर्षभरासाठी. अभ्यास करून घेतला त्यांच्याकडून. एका अकॅडमीमध्ये गेलो आणि ती माहिती घेतली की कशी अकॅडमी आहे. आणि तिथे ती अकॅडमी आम्हाला आवडली. नंतर मग आम्ही त्याचा सिलेक्शन करून घेतलं तिथे. आता आपण माहिती घेऊया त्याच्या मम्मीकडून, त्यांनी कशी मेहनत घेतली. नमस्कार, मी नव्या नितीन कळंबे, श्लोकची मम्मी. मी हाऊसवाईफ आहे. आम्हाला फेसबुकवरूनच कळलं लॉकडाऊनमध्ये की सैनिक स्कूल इंटरेस्ट एक्झाम कशी घेतात, आणि आम्ही गोरे सरांचं फेसबुकवरच आम्हाला माहिती मिळाली होती. आम्ही तळेगावला व्हिजिट केलं. ते इन्स्टिट्यूट खूप छान आहे. तिथे मुलांची राहण्याची सोय, खाण्याची सोय, सकाळपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत, सकाळी 5:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत पूर्ण त्यांचा एक शेड्यूल असतो. तो खूप छान असतो. सकाळी उठल्यापासून योगा, नाश्ता, जेवण, सगळ्या मुलांचं शिक्षण, सगळे क्लास सगळे छान घेतात सर. त्याच्यानंतर पण तुम्ही त्याला आधी पण त्या एक्झामला बसवलं होतं बरोबर? हो, गेल्या वर्षी त्याच्या 1 वर्ष आधी आम्ही त्याच्याकडून सैनिक स्कूल, पण आम्ही ती ऑनलाईन घेतलं होतं प्रॅक्टिस. ऑनलाईन आम्ही क्लासेस घेतले होते. त्याच्यामध्ये त्याला 300 पैकी 218 मिळाले होते आणि ते खूप कमी होते. त्याचा नंबर लागलाही असता पण खूप लांब असं, त्यामुळे आम्ही त्याला तिकडे नाही केलं. तर 1 वर्ष त्याच्याकडे होतं, 5वीचं वर्ष त्याच्याकडे. तो 4थीला होता. हो, 4थीला. 5वीसाठी हो, 5वीला पुन्हा चान्स. हो, 5वी इयत्तेला पुन्हा चान्स 1 वर्ष होता. आणि हे सैनिक स्कूलचं 6वी मध्येच ऍडमिशन होतं, म्हणून मग 5वीला पुन्हा आम्ही ते ट्राय केलं. आणि मग तळेगावला आम्ही टाकल्यानंतर आम्हाला खूप छान रिझल्ट मिळाला. आता त्याला 300 पैकी 274 गुण मिळालेले आहेत आणि पहिल्याच राऊंड मध्ये त्याचा नंबर लागलेला आहे. जे मित्रमंडळी होते ज्यांच्या आता इथे नंबर लागले, हो, टोटल पोरं किती? 6 मुलांचं इथे सातारा सिलेक्शनला नंबर. सिलेक्शन. जे 5 झाले त्यांना चंद्रपूर. तर तुला कसं वाटतंय? मला खूपच चांगलं वाटतंय. 2 वर्ष मी एवढी मेहनत घेऊन त्या स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायचं ट्राय केलेलं. आता ते स्वप्न साकार होतंय. तिथं खूप सारे हे स्पोर्ट्स आहेत, हे खूप सारे ऍक्टिव्हिटीज आहेत, लायब्ररी आहे. जसं ते मला पाहिजे होतं. आणि मला आहे ना मोठं होऊन असं डिफेन्स मध्ये जायचं होतं. ऍडमिशनसाठीच आज आम्ही आलोय साताऱ्यामध्ये. ऍडमिशन तर झालंय, त्याची मेडिकल वगैरे सगळं झालेलं आहे. स्कूल ओपन आज ही रिओपन झाले, रिओपन होणार आहे. तर आज त्यासाठी आम्ही आलो त्याला शुभेच्छा देण्यासाठी साताऱ्यामध्ये. तर बघूया त्याचं ते
आम्ही पण पहिल्यांदाच बघणार आहोत. तर त्यासाठी आज आम्ही तिकडे जाणार आहोत. तर बघा ती सैनिक स्कूल कशी आहे का, आणि आपल्या मोस्टली तर कोकणातली पोरं तर खूपच कमी असतात कमी, हो बघायला हो गेलं तर. हो. तर काही मार्गदर्शन हवं असेल तर आमचे दादा आहे, वहिनी आहे, हो. बाकी ते इन्स्टिट्यूट बद्दल काही माहिती हवी असेल तर ते दोघे देऊ शकतात. पण 4थी 5वी पर्यंत हो. पोरं असतात, हो. त्यांना शक्यतो घाला, चांगलं असतं. पोरं पण खूप आपली चांगलं हुशार असतं. असतात. केलेलं मार्गदर्शन करते ते फुकट जात नाहीये, पण नक्कीच हे प्रत्येक वर्षी मार्गदर्शन करतील. चला भेटूया आपण पुढे सातारा स्कूलला सैनिकांच्या, कशी शाळा आहे वगैरे ते. धन्यवाद. 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 Keeping in the heart the tale of Frederick's use for any idea of founding Center School in India was enriched by the great leaders of India, and the first Center School was founded in Maharashtra in Satara and tributaries of Ajinta Rafu in 1961. Center Satara has two main entrances, Ajinta, which leads us to the bust of the great Maratha Emperor, Chhatrapati Shivaji Maharaj, and Yashwantavan Praveshwar, which too leads us to Chhatrapati Shivaji bus. Behind the bus, we have a decommissioned Sukhoi aircraft, followed by war memorial. Adjacent to it, to this north, there is Lesson Kalu Vayapuri, and in a block which shelters all the offices, classrooms, and laboratories. Now let's see towards the cadets and talents among the cadets. Adjacent to it is Yashwantavan NTA block, which covers the NTA preparation, e-learning center, and a large year library. To the east of the auditorium, we have Brother Hall and an SSC obstacle stadium. Next to the north, we enter in the cadets' houses, which has E-wing and B-wing. We start with Tilak House and last of the Shakti House, the first two senior houses, followed by the second pair of senior houses, Berry House and Ramasakan House. Next to it, there is Shankar Khandi boxing ring. The
last two in the 6 houses are the junior houses, namely Valley House and the pioneer house of the school, that is Nehru House. Exactly opposite to it is Captain Krishna's Article Cadets Mess. This mess will be our next resident point for the journey. The rest of the mess we had a set of barracks from British era which are used for later purposes. Firstly, shopping complex, bakery and cafeteria. To the south of this structure, we have the school laundry, followed by two quarters, basketball court, school MR, some kind arrangement, girls' hostels, and principal's residence, which is just beside the Inkidwa. Let's move on to the other residential zone from our reference point, Harrison. To its east, we have vice principal's residence, followed by administrative officer residence and teacher's colony, which accommodates teaching faculty. To the northwest direction of the mess is the colony for administrative staff, and exactly behind the mess, that is to its north, are the general employee quarters. To the southeast of the tennis mess and east of A-wing houses, we have Junior Sports Complex. To the southeast of this complex, there is Shiva Temple. Whereas to the southwest in academic block, we have a squash court. We move to the south of the temple. First we find a swimming pool. Adjacent to it is Kalani School and the theatre. After it we have horse stable and factory training area. Next is indoor shooting range, followed by group of practice area and football grounds. The south of the school campus, where we can find Yashwantrao Savan Pravesh Block. We take a full view of the grounds and reach the hostel ground. To its south, we have another Santosh Kumari Stadium, which has gym facility as well. The east of the stadium, we have the setting and traditional football court, followed by traditional basketball courts, and Vasant Fatihul Memorial Stadium, which is the synthetic basketball stadium. To its north and next to Shivantubas, we have Drill Square, which is also utilized as helipad. To its west, we have a basketball court, and to the extreme west, that is nearest Gilwar, we have our Union Division office, school parking area, school guest houses, and the lounge. Entire school campus has a compound wall, beside which, inside the campus, we have a jogging path, cycling track, scenic beauty with a fine blend of old and new dedicated infrastructure. What we find the first French school in India that the French school Sata is all about. Thank you. Jai Hind.